नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा सेलिब्रिटी टॉक टाइम आहे खूप खास, कारण आपल्या सोबत आहेत म्हाळसा आणि बानू. सुरभी हांडे आणि ईशा केसकर आपल्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता. तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारू शकता आणि मी सुद्धा आज खूप गप्पा मारणार आहे. खूप प्रश्न विचारायचे त्यांना आणि त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. सुरभी आणि ईशा, खूप स्वागत आहे तुमचं. आज खास शूटवरनं वेळात वेळ काढून तुम्ही आलेला आहात. म्हाळसा आणि बानू आज एका मंचावर मी समोर पाहतीये. आज हा इतिहास घडलेला आहे. तो 2 वर्षापासून घडतो ऍक्च्युअली. त्यामुळे खूप छान वाटतंय असं लाईव्ह तुम्हाला दोघींना एकत्र पाहून. आणि सध्या करंट ट्रॅक जो चाललेला आहे त्यामुळे बरंच एक इकडे जेजुरी गडावर आहे, एक चंदनपुरीत आहे, त्यामुळे सध्याचा ट्रॅक कसा एन्जॉय करताय त्याविषयी आधी सांग. आजकाल आमची भेटच होत नाही, त्यामुळे आजच भेटलाय तुम्ही? आज आम्ही खूप दिवसांनी भेटलोय, कारण तिचे सीन्स वेगळे चाललेले असतात, माझं इकडे वेगळं चाललेलं असतं. आणि म्हाळसा म्हणून ऑब्व्हियसली मी खूप खुश आहे. आणि सुरभी म्हणून बघायला गेलं तर आम्ही एकत्र नाहीच सध्या, त्यामुळे मजा काही होत नाहीये, मस्ती नाही करत होत आम्ही सध्या. आणि तू काय चंदनपुरीत? खरं सांगायचं तर मी सुखी आहे, कारण चंदनपुरीत मला आख्यानाला ईशा म्हणून मी सुखी आहे, कारण मला खूप सुट्ट्या मिळत आहेत, कारण मी आख्यानात नाहीये. पण अदरवाईज म्हणाल तर बानूसाठी खूपच वाईट आहे, कारण तिला आख्यान बघायला मिळत नाहीये. तिला ह्याच्यात काय आपलं ते हळदीच्या ह्याच्यामध्ये बघावं लागतंय, त्यामुळे मला फारच छान वाटतंय. बानूला वाईट वाटतं, बानूला असं एकटं वाटतं. आणि त्यात ती लपून बघते ना त्या हळदीच्या तिच्या करंड्यामध्ये, तर तिला सगळ्यांना तोंडही द्यावं लागतंय, त्यामुळे ती थोडी प्रॉब्लेम मध्ये अडकू शकते. वेरेज इकडे मात्र आख्यान मात्र खूप छान चालू आहे. आणि आज खंडोबा मात्र आपल्या सोबत आता नाहीयेत, देवदत्त नागे आपल्या सोबत नाहीये, पण अर्थात आपण त्यालाही मिस करतोय. आणि तुमच्या दोघींचंही त्याच्या सोबतचं ट्युनिंग कसं आहे ते आता दोघींना एकाच वेळी विचारणार मी, त्याबद्दल आधी सांग. खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे हे सगळ्यांनाच 2 वर्षापासून माहितीये की आम्ही भयानक भांडतो एकतर एकमेकांशी, त्यामुळे आमचं ते भांडण बऱ्याचदा असंही त्याचं असं म्हणणं आहे की खूप नॅचरल भांडण आपण अजूनही बिलकुल ते, आणि ते काही संपणार नाहीये, ते असं सुरू राहील. आणि त्यामुळे ते एक वेगळं बॉन्डिंग आहे त्याच्याशी, त्यामुळे आम्ही फार असे हक्काने भांडतो. आणि आजकाल असं झालं, आधी कसं व्हायचं भांडण झाल्यानंतर की बाबा ठीक आहे बाबा सॉरी, आजकाल सॉरी वगैरे पण आम्ही म्हणत नसतो एकमेकांना, असं वेळेला असतं की ठीक आहे जाऊ दे, आता सवय झाली. आणि उलट भांडलं नाही तर करमत नाही आम्हाला पण आणि सेटवर पण सगळ्यांना, अरे आज तुम्ही भांडले नाही काय, आज काही फारच शांतता आहे असं वगैरे, त्यामुळे खूप छान आहे आमच्या दोघांचे. आणि माझं खूप छान आहे, तो माझा ऑलमोस्ट फ्रेंड सारखा आहे, सिनियर ऍक्टर आहे एकतर, पण तो कधीही जाणवू देत नाही. आता इतकी वर्ष, 1.5 वर्ष झालं आम्ही करतोय काम एकत्र, पण ही इज ऑलवेज बीन सपोर्टिव्ह. आणि कधीच त्याच्याकडनं असं जाणवलं नाही की मला जास्त माहिती आहे, कारण त्यांनी जास्त काम केलंय आमच्या दोघींपेक्षाही. सो तो खूप एक महत्वाचा, आणि तो सतत आम्हाला सांगत असतो की करा, एक्सरसाइज करा, व्यायाम करा. मी बघा 2 वाजता रात्री जिमला आणि आम्ही असं जातो, आम्ही झोपतो, उद्यापासून म्हणजे सगळ्यांना प्रेक्षकांना तो इन्स्पायर करत असतो. तसंच तुम्हाला दोघींनाही सेटवर प्रेरणा मिळत असते का? नाही, असं तो मला कधीही सांगत नाही. आणि हे आता बघत असेल तरी त्याला हे माहितीये की काय सांगायचं त्याला आता. तो असं मला कधीही सांगत नाही की तू जिम कर वगैरे वगैरे. तो उलट मला घे ना अजून चॉकलेट्स का, अजून घे, अजून हा लाडू घे, छान गोड गोड खा, अशी क्यूट दिसते ते चब्बी वगैरे. म्हणलं नाही देव प्लीज नाही. त्यामुळे आम्ही तिथेही आमचं भांडण असतं, त्यामुळे त्याबद्दल मी याला अजिबात ऍग्री नाही, हिला सांगत असेल मला ते सांगतो. म्हणजे आता जिम वगैरे आता कळलं नक्की कोणाला घाबरतो तो, ते नक्की कुठल्या बायकोला आपण खरं काय ते मत सांगू शकतो. मजा आता जास्त येणार आहे. म्हाळसा आणि बानू यांच्या कात्रीत मी सापडलेली आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता. अर्थात पण पहिला फोन आलेला आहे, त्यामुळे आपण पहिला फोन घेऊया. सुषमा इंगळे यांचा फोन आहे पुण्याहून. सुषमाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार, बोला. हा, मला बानूला प्रश्न विचारायचा आहे. हा बानू, की त्या हा बोला विचारा. मला बानूंना प्रश्न विचारायचा आहे. हो बोला विचारा. त्यांना विचारायचं होतं की तुमचा स्वभाव असं शांत वाटतं सिरियल मध्ये, तसंच आहे का? अवघड प्रश्न आहे ईशा. मला असं वाटतं की हो. नमस्कार पहिले तर सुषमाताई. हो, मला असं वाटतं की माझा थोडासा स्वभाव आहे तसा, त्यामुळेच मला बानूचं काम करायला सोपं जातंय.
पण माझं असंही मत झालंय गेल्या 1.5 वर्षात की उद्या मी जर म्हाळसेच्या जागी असेल तर मी तशीच वागेन कदाचित. कारण बानू आणि म्हाळसा ही प्रत्येक स्त्रीची रूपं आहेत. सो तुम्ही तसे आता तुमचा नवरा तुमच्या बरोबर असेल आणि तो समजा वाईट वागला तर तुमच्यातही म्हाळसा जागी होते की नाही, तसंच आहे ते थोडंसं. त्यामुळे मला असं वाटतं की बानू ही चिडू शकते, नाही असं नाही, फक्त तिचं तो जरा स्वभाव सौम्य असल्यामुळे तो माझाच आहे असं मी समजते आणि नव्हता आधी असं म्हणूया आपण. बानूमुळे मी तो शिकले. आणि सुरभी, तुला समजा बानू करावं लागलं असतं तर काय? पण मला हा प्रश्न नाहीये. आपला प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं तू की बानूची भूमिका कधी साकारू शकली असतीस का? आवडलं असतं का? आवडलं असतं, पण मला आधीपासूनच असं एक होतं की खूप जसं एक अग्रेसिव्ह बाई जी असते ना ती खूप स्वतःला करतानाही मजा येत असते मे बी. आणि जसं आता ईशा बोलली तसं की खूप स्त्रियांना आज मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा बायकांचं असं म्हणणं आहे की आम्ही पण घरी आजकाल म्हाळसा झालोय. मग मे बी त्यांना ते कॅरेक्टर बघून वाटत असेल किंवा तसं त्यांना वागायची इच्छा होते. तेच माझ्यासाठी खूप आहे खरं तर म्हाळसा म्हणून. ती स्ट्रॉंग. आणि आपण प्रत्येक म्हणजे मी स्वतः सीन वाईज जेव्हा बघितलंय तेव्हा बऱ्याचदा ती म्हाळसा पण बानू झालेली आहे बऱ्याच सीन मध्ये. तेव्हा ईशाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बाईमध्ये बानू आणि म्हाळसा आहे. पण होच की जेव्हा एखाद्या खंडोबाच्या आयुष्यात म्हाळसा असून जेव्हा बानू येते तेव्हा म्हाळसाचं ते रिॲक्ट करणं खूप साहजिक आहे. हे प्रत्येक स्त्रीसाठी आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू खरं तर. त्यामुळे मला बानू चालली असती करताना आणि म्हाळसा करताना आता ऑब्व्हियसली फार एन्जॉय खुश आहे मी. आता पुढच्या फोनकडे वळूया. तळेगावहून फोन आहे. तळेगावहून धनश्री बागळे आपल्या सोबत आहेत. धनश्री, तुमचा प्रश्न विचारा. हा, हॅलो ताई, मी धनश्रीची आई बोलतेय. हा, धनश्रीची आई, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी म्हाळसा ताईंना मला प्रश्न विचारायचे आहेत. हा, मी पहिल्यांदा बोलते टीव्हीवर. म्हाळसा ताईंना प्रश्न विचारत मला. हा, मग काय तुम्ही खूप आनंदात आहात ना आता? बरं वाटतंय ना एकदम? हो हो. मी सिरियल मध्ये जे काम करता तुम्ही आता खंडोबा जय मल्हार मध्ये. हा, हॅलो. हा, बोला. तुम्ही आता ओरिजिन पण असाच रागीट मध्ये आहात का? का तुमच्यात फरक आहे? पुन्हा हाच प्रश्न आलेला आहे. खरं सांगायचं तर मी रागीट आहे आणि पण म्हाळसा एवढी नाही. पण मला तेच सेम थिंग मला तेच सांगायचंय की सिच्युएशन अशी आली की प्रत्येक शांत स्त्री सुद्धा तेवढी म्हाळसासारखी होते. मे बी तुम्ही पण व्हाल, असं होऊ नये पण तरी सांगते, तुम्ही पण अशा कंडिशनला रागीट व्हाल, म्हणजे होऊ शकतं. त्यामुळे असेल. पण नॉर्मलमध्ये मी इतकी पण रागीट नाहीये. कारण लोकांचा असा गैरसमज झालाय थोडा माझ्याबद्दल की मी खरंच इतकी रागीट आहे का, खरंच एवढी संतापते का, म्हणजे रोज ही अशीच बोलते का सगळ्यांशी. पण असं नाहीये, मी तशी नाहीये. बरोबर. पुढचा फोन आलेला आहे. पुण्याहून खूप फोन येत आहेत आज. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार ईशा आणि सुरभी, आपल्या दोघांनाही नमस्कार. आपल्या दोघांचा अभिनय सहज, सुंदर, उत्तम आणि दर्जेदार नक्कीच असतो. मी आपला चाहताही आहे. सुरभी, आपण जळगावच्या आहात आणि आपले बाबा जळगाव आकाशवाणी केंद्रात अधिकारी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपला व्यक्तिमत्व आणि अभिनय याच्यावर कितपत आणि कसा पडला आणि आपल्या घरच्यांच्या प्रतिक्रिया आपल्या अभिनय आणि आपल्या आलेल्या अभिप्रायांबद्दल कशा असतात, हा प्रश्न तुला आहे. आणि ईशाला मला असं विचारायचंय की तू अस्सल पुणेकर आहेस, तर अस्सल पुणेकरपणा तुझ्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वात किती आहे आणि तुम्ही दोघी धार्मिक आहात का? धन्यवाद. शेवटचा प्रश्न कठीण आहे. मी धार्मिक आहे असं नाही म्हणता येणार की नाहीये. म्हणजे कुठेतरी असं असतं की देव हे आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही हे जे काम करतोय तुमच्यापर्यंत पोचलोय ते सगळं मे बी त्यांच्यामुळेच आहे. कारण की इतक्या या म्हणजे जय मल्हार मिळेल किंवा झी TV मराठीवर मी काम करेल किंवा एवढे छान को आर्टिस्ट मिळतील, एवढे छान प्रोड्युसर मिळतील, मला खरंच कधी वाटलं नव्हतं. आणि हे त्याची कृपा म्हणूनच हा योगायोग आला. म्हणूनच मला वाटतं की मी धार्मिक आहे आणि मला विश्वास आहे. दुसरं म्हणजे आईबाबांचं माझ्याशी असलेलं नातं खूप वेगळं आहे ॲक्च्युली. आम्ही लहानपणापासून मला नेहमी असं वाटतं की मी गाणं म्हणते. माझी आई मला खूप छान गाणं शिकवायची आणि तिचं एक मत होतं की गाण्यातून अभिनय दिसतो. त्यामुळे मला वाटतं की कुठलीही कला, गाणं, डान्स यातून आपण अभिनय करायला शिकत असतो.
आणि त्यातूनच तो अभिनय आलेला असतो. आणि माझ्या घरी माझी आई उत्तम लेखिका आहे, त्यामुळे ती खूप छान नाटक लिहायची. आम्ही बालनाट्य करायचो, आईनेच लिहिलेली बरीच आम्ही राज्यनाट्य आईने लिहिलेली केली आहेत. त्यामुळे आमच्या घरातच वातावरण कलेचं असल्यामुळे ते खूप बघून बघून आलेलं आहे माझ्यात. त्यामुळे बाबांना असं खूप वाटायचं की जर आहे ना तर मग ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे आहे ते करायचं असेल तर ते चांगलं काम, अदरवाईज हे नको, ते उत्तमरित्याच झालं पाहिजे. आणि हां, दुसरं म्हणजे जळगावची तर मी आहेच, पण मी महाराष्ट्राची आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. कारण मी नागपूरहून जळगावला आले, नागपूरला ग्रॅज्युएशन परत केलं, जळगावला स्कूलिंग झालं, नंतर पुण्यात होते, नंतर मुंबईत. त्यामुळे मी पूर्ण महाराष्ट्राची आहे. जय महाराष्ट्र. थँक्यू. येस. आणि ईशा पुणेकर आहेस का? हो, अस्सल, असं त्यांनी खूप अवघड प्रश्न विचारलाय. खरं तर शेवटचा प्रश्न खूप चांगला होता आणि कायम पेचात पाडणारा प्रश्न आहे हा. आम्ही देवांची भूमिका करतो, म्हणजे देवींची, आणि आमची सिरियल ही धार्मिक आहे. पण खरं सांगायचं तर मी कुठल्याही देवाची अशी भक्ती करत नाही. माझ्या घरातनंच अशी शिकवण आहे की माणुसकी आणि भूतदया. मी आधीही बऱ्याचदा सांगितलंय की जर आपण आत्ता माणसांशी माणसासारखे वागलो आणि आपण जरा काय म्हणता येईल, बरेच पैलू आहेत त्याला, असं एक्सप्लेन नाही करता येणार मला, पण पॉझिटिव्हिटी आहे आपल्या आजूबाजूला. सकारात्मक ऊर्जा खूप गरजेची आहे, ज्याच्यामुळे आपण आज जगतो, ज्याच्यामुळे आज आपण आपल्या आयुष्यात स्वप्न बघतो, ती पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पण त्याचबरोबर आपण बरीच लोक जोडतो, तोडतो, हे सगळं घडत असतं. तर ह्या सगळ्या प्रवासात कुठेतरी काय म्हणता येईल, वाईट ईर्षा किंवा जेलसी किंवा काय म्हणता येईल कपट करणं किंवा काळ्या मनाची वगैरे ही जी लोक असतात, असं काही न होता आपण जर निर्मळ भावनेने आणि कम्प्लीट डिवोशन म्हणजे कुठल्याही देवाबद्दल नाही किंवा कुठल्याही धार्मिक गुरुबद्दल नसून ते माझं सकारात्मक ऊर्जा आणि विचार आणि प्लस मी म्हणलं तसं माणुसकी, ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त आहे की तुम्ही कर्म काय करता ह्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे की इफ यू डू गुड विल हॅपन टू यू. नाही तर ते आपल्या वाट्याला नाही, हे कायम आहे. आणि पुणेकर आहेस? हा, पुणेकर बी म्हणजे पुणेरी बोलतेस का तू सेटवर? काय सेटवर तर बोलतेच, कोणी मला बोलायचा अवकाश मी एकटी पुरून उरते सगळ्यांना. मी कम्प्लीट एकतर भाषेवरनच सुरुवात होते इथे की करेल मरेल वगैरे वगैरे, मग मी सुरू होते आणि मग लोक पटकन हे करतात. आता मी पण लोक म्हणते बानूसारखं, तर हो, माझ्यातला पटकन पुणेकरांवर जोक पाठवला कोणी व्हॉट्सअपवर जय मल्हारच्या ग्रुपवर की मग मी तासायला सुरुवात करते सगळ्यांना. पण ईशा, एक म्हणजे तू अस्सल पुण्याची आहेस आणि आता मुंबईत हे सगळं करतेस, तर बानूचा लहेजा पकडायला किंवा त्यासाठी एक मेहनत घ्यावी लागली असेल, ती तयारी कशी होती? म्हणजे आता ही सिरियल अत्यंत छान लोकप्रिय आहे, पण तेव्हाची ती तयारी कशी होती? खरं तर खूप भीती वाटत होती मला सुरुवातीला, कारण मी स्वतः शहरात वाढले आणि स्कूलिंग माझं इंग्लिश मीडियम होतं. माझं मराठी तसं बरंचसं वाईट आहे, नाही म्हणायला हरकत नाही. पुणेकर असले तरी सुद्धा वाचन खूप कमी आणि त्यामुळे कुठेतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता की आपल्याला हे जमणार आहे की नाही. आज सिरियल करायचे, 4 लोकांना तोंड द्यायचे, असे इंटरव्ह्यूज होणार आहेत आपले, तर इथे आपण खरे कसे आहोत हे दाखवायची वेळ आल्यावर आपण तोंडघाशी नको पडायला. सो ती एक भीती होती. त्यामुळे माझं असं एक मत होतं की एवढा मोठा ब्रेक मिळालाय तर आपण खूप चिकाटीने आणि जरा अजून एफर्ट घेऊन जर करू शकलो ना तर कदाचित हे वर्क होईल. आणि पण ह्याचं जे पर्सेंटेज होतं माझ्या त्या भीतीचं आणि ह्याचं, हे इतकं कमी जास्त होतं की मला खरंच वाटत होतं. ज्या दिवशी पहिला टेलिकास्ट झाला तेव्हा मला खूप भीती वाटत होती की हे फेल होणार आहे, मी नाही आवडणार आहे लोकांना आणि ती जी भाषा आहे ती कॅरिकेचरिश होईल कुठेतरी. पण तसं झालं नाही. आणि आमचे जे EP आहेत किंवा आमची जी EP आहे किंवा आमचे जे क्रिएटिव्ह आहेत, संतोष आयाचित, आमचे जे लेखक आहेत आशुतोष परांडकर, ह्या सगळ्यांनी एक वेगळ्या इजनी माझ्याकडनं ते करून घेतलं सुरुवातीला. आणि त्याला कुठेही मला दडपण येऊ दिलं नाही. जे मला होतं ते काढून टाकून त्यांनी मला की अरे हे सोपं आहे, उलट तुला अस्पष्ट बोलायचं, त्यामुळे तू तर खुश व्हायला हवीस, की पटकन इझी शब्द आहेत, ते घडलं. आणि कलाकार तर होतेच, म्हणजे आजामेळ, उदय साळवी किंवा आमच्याकडे शेवंत आहे, अंजली वळसंकर, ह्या सगळ्यांची मी आता जेवढी नावं घेईन तेवढी कमी आहेत. हे सगळे थिएटरवाले आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी वेळोवेळी मदत केली.
पटकन काहीच येत नाही. त्यामुळे हळूहळू शिकत गेले आणि 1.5 वर्षात आता होपफुली जमतंय असं म्हणूया. अजून करायचं तर आहे. आज खूप छान वाटतं कारण तुम्ही दोघेही खूप प्रामाणिकपणे अत्यंत छान मनमोकळेपणा हे सगळं आमच्याशी शेअर करताय आणि फोन तर येत आहेतच, त्यामुळे मला बोलायची संधी कमी आहे. पुण्याहून पुन्हा फोन आहे. मारुती साबळे आपल्या सोबत आहेत. मारुतीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा बोला. हा, सुरभी मॅडम आणि ईशा मॅडम. नमस्कार. हा बोला बोला, ऐकतोय आम्ही तुमचा हा, आवाज. सुरभी मॅडम आणि ईशा मॅडम नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला. नमस्कार. आणि याच्या आधी आपण म्हणजे कुठं पाहिलं नव्हतं, पण तुम्ही जय मल्हारमुळे फारच प्रसिद्ध झालात. हा हा, तुमचा प्रश्न विचारा मारुतीजी. हा, तर विषय असा आहे की आता जे चाललेलं आहे मॅडम तुमच्या आताच्या सिरियल मध्ये जय मल्हार, कारण जी आम्ही सर्वच म्हणजे चॅनल बघतो त्यानुसार तुमचं जय मल्हार हा टॉपला आहे सध्या तरी आता. तर त्यातली जी तुम्ही भूमिका वटवताय दोघ जण आता ती की एक म्हाळसा आणि बानू, आणि ह्यातला चाललेला तुमचा संघर्ष जो आहे काय सध्या, तुम्ही बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुम्ही गोष्टी आठवताय आता सध्या, पण ते आठवण्यात येत नाही. आणि तुम्ही जे आता दोघा संघर्ष चाललेला आहे हा जर खऱ्या जीवनात जर आला तर तुम्ही काय करता? आता जो संघर्ष चाललाय जर तो खऱ्या खऱ्या जीवनात आयुष्यात करावा लागला. आयुष्यात आता असा प्रसंग येऊही शकत नाही ना, कारण ते एक वेगळंच आहे सगळं. नाही, काय त्यांचं वाटतं? मतही त्यांचा जो प्रश्न हा आहे तो पण मारुतीजी, आम्ही बोलू. हा आम्ही बोलूच. तू दे आधी हा उत्तर. बोला. म्हणजे जर असं खरंच माझ्या रिअल लाईफ मध्ये झालं तर मी खरंच म्हाळसा होईन. अच्छा, होईन. ओके. मग तू त्या हो, माणसासारखीच प्रश्नच वाटशील नाही. असं तुला हो, वाटतं? मी प्रश्नच नाही, म्हाळसासारखी वागेनच. आणि खरं तर असं होणार नाही असं मला माहिती आहे. आणि ईशा काय वाटतं? नमस्कार मारुतीजी. माझं उत्तर असं आहे की इथे मी बानू म्हणून रिॲक्ट नाही होणार, कारण माझं वैयक्तिक आयुष्य असेल हे. मी ईशा म्हणून रिॲक्ट होईल. आणि मला असं वाटतं की बानू ही त्या काळातली एक स्त्री होती आणि तिची देवांवर भक्ती होती. आता माझ्या आयुष्यात जर अशी वेळ आली तर मुळात आपल्याकडे भक्ती आणि प्रेम आणि काय म्हणता येईल, हे जे 2 भावना आहेत ह्याला खूप आता ह्या शतकात इतकं वेगळं स्वरूप आहे ओव्हरऑल, की मला नाही वाटत अशी सिच्युएशन येईल एक. आणि आली तरी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल आमचा. तो आता कसा असेल ह्याच्याबद्दल जरा अवघड आहे उत्तर देणं, कारण आम्ही 1.5 वर्ष ही सिरियल करतोय आणि आम्हालाही अजून कळत नाही की आम्ही त्यातनं कसे बाहेर पडणार आहोत. खऱ्या आयुष्यात अशी सिच्युएशन येऊ नये असं मला वाटतं. गुंता न सुटणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षक मात्र सुटणार नाहीयेत. अर्थात या गप्पा चालू राहणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही फोन करू शकता आणि प्रश्न विचारू शकता म्हाळसा आणि बानू यांना. आमचा फोन नंबर पुन्हा लिहून घ्या, 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आम्हाला प्रश्न विचारा. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी गप्पांमध्ये गप्पांची मैफिल रंगलेली आहे म्हाळसा आणि बानू यांच्यासोबत. त्यामुळे ही मैफिल विशेष आहे, तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आणि तुम्ही आम्हाला फोनही करू शकता, त्यामुळे आमचा फोन नंबरही आम्ही सांगितलेला आहे. फोन करा, प्रश्न विचारा. आणि मी आता माझ्याही मनात खूप प्रश्न आहेत, कारण दोघी समोर दिसलायत, त्यामुळे मजा येते. आणि जनरल तुमच्या आवडीनिवडींविषयीही जाणून घ्यायला आवडेल की आवडते सिनेमे बघायला आवडतात का, आणि आवडतात असतील तर कुठले बघायला आवडतात, जुने नवे, काय त्याबद्दल? मला आवडतं पिक्चर वगैरे बघायला, पण मला खूप असं ते फायटिंग वाले वगैरे ते नाही आवडत. माहित नाही का, म्हणजे असं माझ्याकडे बघून बऱ्याच जणांना असं जनरल असं वाटतं की नाही ही फार काही हे नसेल, की बाबा हिला फार असे प्रेमाचे पिक्चर, रोमॅन्टिक पिक्चर आवडत नसतील. पण खरं सांगायचं तर मला रोमॅन्टिक पिक्चर आवडतात. मला खूप आवडतं असं छान गोड गोड चाललंय सगळं, असे कौटुंबिक पिक्चर. म्हणजे मला असं वाटतं वाव किती खुश आहे मी आता हे बघताना. आणि उगाच कॉमेडी पिक्चर नाही आवडत मला, की ज्यात उगाच हसतायत ते पण आणि आपल्यालाही हसायला लावतात उगाच. रोमॅन्टिक नाही तर मग सोबर कॉमेडी, की बाबा काहीतरी छान वाटतंय बघताना, तर खरंच मनापासून हसायला येत आहे मला. नाहीतर उगाच सगळे. आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे? अभिनेता हिंदीमध्ये सांगायचंय म्हणजे कसं हिंदी मराठी? नाही, हिंदीमध्ये मला अभिनेता फार काही असं त्यातल्या रणबीर कपूर आवडतो, नंतर आणि प्रियंका चोप्रा अभिनेत्री म्हणून. आणि मराठीत मुक्ता बर्वे
आणि सचिन खेडेकर. वा वा, मराठीत खूप नाव हा, आहे. मराठीत छान छान आहेत आणि आपल्या, कारण खरंय. हिंदीत एवढे छान नाटकवाले नाही मिळत ना. आणि तुला कुठला अभिनेता अभिनेत्री कुठला? मी तर खूप पिक्चर बघते आणि त्यात मला खूप सुट्ट्या मिळतात. इतक्यात तर पिक्चरच नाही बघितलं फार. पिक्चर सेटवरच असते. आणि कुठले सिनेमे बघायला? मला इंग्लिश आवडतात खूप, कारण एकतर हिंदी तर आवडतात, मराठीही आवडतात. कारण हल्ली आपली जी काही एक वेगळीच हे सुरू झाली आहे, लीग सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, की जिथे नटसम्राट येतो, मराठी सिनेमांचा सुवर्ण काळ आपण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली, की दे आर ट्राइंग टू गिव्ह समथिंग न्यू. मैं असं होतं की अरे तूने नाही देखा काय, यू मिस सो मच, असं होतंय. आपण फक्त एंटरटेनमेंट पुरते नाही राहिलोय आता. सो मला हे बघायला खूप आवडतंय. मी नटसम्राट बघितलेलं नाहीये, पण मला आता लवकरच तो बघायचा आहे. लेटेस्ट बघितलेला मराठी चित्रपट माझा कट्यार पण नाही बघितला मी. बाजीराव बघितला मी. त्याच्यानंतर मी जॉय नावाचा आता एक इंग्लिश पिक्चर बघितला जो खूप भारी होता, आणि त्यातली हिरोईन माझी फेवरेट आहे, जेनिफर लॉरेन्स नावाची. आणि अभिनेता माझा नाना पाटेकर. आणि मराठीतली ऍक्ट्रेस म्हणाल तर मला सोनाली कुलकर्णी सिनियर आवडते खूप, आणि मुक्ता बर्वे पण आवडते. फोन आलेले आहेत त्यामुळे लगेच फोन कडे वळूया. पुण्याहून सौरभ पानसरे यांचा फोन आहे. सौरभ, तुमचा प्रश्न विचारा. फर्स्ट ऑफ ऑल गिव्हिंग टू क्वेश्चन, मला सुरभी आणि ईशाला विचारायचंय की तुम्ही खूप सुंदर दिसता, खूप सुंदर दिसता. आणि अपकमिंग जे युथ आहे जे ऍक्टिंग करायचं त्यांना प्लीज मेसेज द्या. अच्छा, आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्या? आता तू हे सगळं तिला हक्क आहे. म्हणून काय झालं? बोल. आता यावेळी ईशा पहिले सांगा. बरं ठीक आहे. मला असं सांगावं वाटेल की मी 6 वर्ष नाटक केलं, एक्सपेरिमेंटल थिएटर केलं पुण्यातनं. पुरुषोत्तम, फिरोदिया, सकाळ, नाना सगळ्या नावांची मी स्पर्धा तिथे घडत होत्या आणि त्या मला खूप आवडत होत्या. पुण्यात ते चांगलं आहे एक वातावरण जिथे फक्त सिरियल्स किंवा टेलिव्हिजन किंवा नाटकासाठी सकस वातावरण. तर मला असं वाटतं की थिएटर करणं खूप महत्वाचं आहे. थिएटरनी तुम्हाला एक वेगळाच भक्कम पाया निर्माण होतो जो तुम्हाला सगळीकडे आयुष्यभर उपयोगी पडू शकतो. आणि फुल टाइम करिअर करायचं नसेल तरी सुद्धा आणि एक्सपिरियन्स काही तुम्ही नसाल ह्या क्षेत्रात येणारे तरी सुद्धा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून नाटक करावं. तिथे टीमवर्क असतं, तिथे एक लीडर असतो, तिथे तुम्ही एक ऑर्गनायझेशनचं टेक्निक शिकता. सो तुम्ही कुठल्याही जॉबमध्ये गेलात तरी नाटक करणं हे तुम्हाला कुठल्याही प्रकारे बेनिफिशियल आहे. तुम्ही एक सोशल ॲनिमल होता, तुम्ही एक समाजाची जाण येते तुम्हाला सोशल इव्हेंट्सवर नाटकं करावीशी वाटतात. आजूबाजूला काय चाललंय, व्हॉट सोसायटी वॉन्ट्स, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे सापडायला लागतात. कुठेतरी व्यक्तिमत्व विकासासाठी वैयक्तिक ह्याच्यातनं बाहेर येऊन तुम्ही आज एक सोशली ऍक्टिव्ह मेंबर होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की थिएटर केलं असेल तर कुठलाही ऍक्टर कुठल्याही लेवल पर्यंत जायला धजावत नाही काय म्हणजे धजावतो असं म्हणायचं होतं की तो एक भक्कम पाया ठरू शकतो. मला असं वाटतं नाटक सुरभी आता तयार आहे का? हो, नाही माझं तयारच आहे. बोला. मला हेच सांगायचंय की मी स्वतः पण लहानपणापासून बरीच नाटक केलेली आहेत. त्यामुळे आणि मला असं एक मला असं वाटतं की जेव्हा आपण स्टेजवर येतो तेव्हा आपला ऍक्च्युअल कॉन्फिडन्स दिसतो. तुम्ही शाळेतून म्हणा किंवा घरचे सगळे बसलेत आणि त्यांच्यासमोर नाटक करणं किंवा डान्स करणं याच्यापेक्षा राज्यनाट्य म्हणा, पुरुषोत्तम म्हणा किंवा आपलं बालनाट्य म्हणा, जे कोणतेही नाटक एकांकिका वगैरे कुठल्याही याच्यात, इव्हन मला असं वाटतं नाट्यछटामधून सुद्धा, कारण मी दुसरीत असताना पहिली नाट्यछटा केली होती आणि त्यानंतर असं होतं की मला ते अजून करायचंय तो एक कॉन्फिडन्स मिळतो. आणि खरंच सांगायचं तर आपण खूप सोशल होतो आणि बऱ्याचदा असंही होतं की आपल्या रूममध्ये आमच्या काही लोकांचं, मी नंतर लतिका जी आहे, आमचं असं बऱ्याच झालेलं आहे की अरे आज ना आपलं बाथरूम मधलं साबण, आपलं लिक्विड सोप संपलंय. तर नाटकांमधून आपण हे शिकतो की बऱ्याचदा नाटकातले लोक आपापल्या घरून गोष्टी घेऊन येतात, पण इथे कॉन्फिडन्स आहे, व्यक्तिमत्व विकास. मला अजून एक सांगायचंय मुलांसाठी स्पेशली, ते म्हणजे की आपण कितीही मोठं झालो, मला मुलांना हे सांगायचंय, कारण आजकालच्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स खूप पटकन येतो आणि त्यांना असं वाटतं की बस मी आता यश मिळवलंय.
असं नाहीये. मला खरंच हे मनापासून मुलांना सांगायचं आहे की तुमचा इनोसन्स घालवू नका आणि आई बाबा जोपर्यंत आपल्यावर खुश नाही आहेत ना तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही आहात. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला खरं काय चाललंय, तुम्ही काय करताय ऍक्टिंग तुमच्या. आज माझं प्रत्येक सीन बघून माझे आई बाबा मला फोन करून सांगत असतात की आज ही तुझी चूक झाली आहे, तू हे छान नाही केलं किंवा तू हे खूप छान केलंयस. तर हे बाकीची लोक तुमचं छान कौतुक करणारच, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रोत्साहन देणारे आणि न देणारे हे तुमचे खरे आईबाबाच असतात. कारण की मला असं वाटतं की नाही एकदम आत्ताचे मुलं फार आत्ताचे मुलं फार मी बघते माझे आजूबाजूचेच मुलं, मी जिथे राहते तिथेही छोटे छोटे मुलं आहेत, ते अगदी त्यांना खूप असं वाटतं की मी एक डान्स केला तर आज मी बस सगळं असं यशस्वी झालंय, मला खूप मिळतंय आता. पण तसं नाहीये, खूप गोष्टी ऐकलं पाहिजे. छान मेसेज दिलेला आहे. आणि पुण्याहून पुन्हा आपण फोन घेऊया. ज्योती चंदनशिव आपल्या सोबत आहेत. ज्योतीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. तुमच्या तिघींनाही नमस्कार. हा, बोला. नमस्कार. आम्ही माझा आणि बानूचे खूप मोठे फॅन आहोत. आम्ही मालिकांना चुकता बघतो. तर असं एवढी पौराणिक कथेवर तुम्हाला काम करायला मिळतंय, खरंच खूप भाग्याचं आहे. तर तुम्ही जनतेमध्ये गेला तुम्हाला कसा अनुभव मिळतो प्रेक्षकांमध्ये गेल्यावर? हॅलो. हा, प्रेक्षक जेव्हा नंतर तुम्हाला भेटत असतील, फॅन्स तुमचे चाहते जसे आताही फोन करतायत, तर तेव्हा कसं वाटतं? आय थिंक हा प्रश्न नेहमीच विचारला जात असेल, पण पुन्हा. खरं तर मला खरंच जेव्हा असं कळलं की पौराणिक आहे सिरियल, तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला. कारण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळतंय आत्ता. आणि लहानपणापासून खूप असं वाटत होतं की जिजाई किंवा झाशीची राणी अशातलं एखादं कॅरेक्टर मला करायचं आहे. कारण मला स्वतःला फार असं स्ट्रॉंग बायका खूप आवडतात. म्हणजे कुठली, म्हणजे माझ्या बाजूची बाई सुद्धा जर स्ट्रॉंग असेल तर ती मला आवडायला लागेल. इतकं मला स्ट्रॉंग बायकांबद्दल असं आपुलकी वाटते, हेवा वाटतो मला त्यांचा की मी पण असंच असायला पाहिजे. आणि आज ही काळाची गरज आहे. आणि प्रेक्षकांमध्ये जेव्हा हे येतं तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो की तुम्ही खंडोबावन एवढे का रागवता. आणि नंतर मग त्यांना सांगावं लागतं की तुमच्या आयुष्यात बानू आहे का हो, जेव्हा खंडोबा प्रश्न विचारत असतात तेव्हा. आणि नंतर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही एकतर पटकन ते सेटवर पण यांना सगळ्यांनाच माहिती आहे की सेटवर कुणीही येताना पटकन ते असे म्हणतात की म्हाळसा भेटतील का. तर मला परत परत लोकांना तेच सांगायचंय की तुम्ही असा नका गैरसमज करून घेऊ. मी असं बोलेन, म्हणजे मी तिथे तुमच्याशी बोलताना म्हाळसा होणार नाही, कारण मला रागवायला समोर बानू आणि खंडोबा लागतात. त्यामुळे तुम्ही असा गैरसमज छान संवाद साधता येईल. आणि ईशा, काय वाटतं प्रेक्षकांशी जेव्हा संवाद होतो? प्रेक्षकांचा एक खूपच कॅज्युअल अप्रोच आहे माझ्याकडे. कारण मला असं वाटतं की त्यांना मी त्यांच्या घरातली वाटते. आणि हे मला वाटतं बानूचं यश आहे खरं तर, की त्यांना मी त्यांची आपली वाटते, त्यांच्या मुलीसारखी वाटते, बहिणीसारखी वाटते. त्यामुळे मला माझ्या सोसायटीतली मुलं किंवा ओव्हरऑलच मी जिथे जिथे जाईन तिथे मला बाणाई देवी वगैरे अशी हाक मारायची, ओ बानूताई किंवा बानूबाया अशी हाक मारतात. सो मला खूप छान वाटतं, कारण लोक तिला म्हणलं तसं की तिच्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट आहे किंवा एक भीती आहे त्यांना, आदरयुक्त. ती माझ्या बाबतीत नाहीये. त्यांना आदर आहे अर्थात, पण तो खूपच काय म्हणता येईल एकदम प्रेमळ आहे. म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं खूप ह्यानी की आनंदाने की मी चंदनपुरीला गेलो होतो आम्ही मध्ये, तेव्हा मला खूप लोकांनी मला खूप रडू आलं होतं. मी खूप रडले होते, कारण तो एक भावूक क्षण असा होता जिथे मी खरं तर भक्ती बघितली. मी स्वतः मी म्हणलं तसं की मी खूप देवाची भक्ती करणाऱ्यातली नाही, पण खरं सांगू तर हे तो एक क्षण होता जिथे प्रेक्षक हा देव कुठे होतो हे तिथे मला कळलं. मला एक सांगावंसं वाटेल की लोकांना रिस्पेक्ट आहे, जसं ईशाने जसं सांगितलं. मलाही हाच अनुभव येतो लोकांचा की त्या देवी नाही म्हणत, त्यांना एक असं वाटत असतं की माझी मैत्रीण आहे. बायकांना मी जिथे इव्हेंट्सला गेले ना बऱ्याच ठिकाणी, मी आता मध्ये पुण्यात गेले होते, माझ्या बहिणीच्या घरी जाताना आईस्क्रीमसाठी आम्ही थांबलो, तर तिथे एक बाई आली. आणि ती बाई आल्यानंतर अचानक ती रडायला लागली. आणि ती मी ओळखलं होतं, मला वाटलं की कारण पूर्ण लुक वेगळा असल्यामुळे मला ही गॅरंटीच नसते की मी पटकन ओळखायला येईल. पण ती आली आणि तिने अचानक तिच्या घरचे प्रॉब्लेम्स सांगायला लागली मला. तेव्हा मला असं झालं की हिला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोक सिरियल बघताना फार असं हे करतात की आम्हाला यांना जेव्हा भेटता येईल तेव्हा आम्ही यांना खूप काही विचारून आम्हाला खूप सोल्युशन मिळणार आहे त्यातून.
त्यामुळे मला असं वाटतं की लोकांची जी भावना झाली आहे जय मल्हार बघताना, फक्त आमच्याबद्दलच नाही तर प्रत्येक कॅरेक्टर बद्दल लोकांना तशी भावना झाली. आपुलकी एक एक छान आपुलकी आहे. आणि त्यामुळे जसं तू छान सांगत वाटतं. होतीस की मे बी ते आपलंसं वाटणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जर वेगळ्याच मालिकेत तुम्ही वेगळ्याच भूमिकांमध्ये असता तर कदाचित तो एक वेगळा अनुभव असता. पण जय मल्हार करणं हे एक दोघींसाठी एक खूप सुंदर अनुभव झालेला आहे. अविस्मरणीय अनुभव आहे तुमच्या. क्या बात आहे. पुढचा फोन घेऊया. खोपोलीहून बालाजी आंबेगावे आपल्या सोबत आहेत. बालाजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि तुमचा प्रश्न विचारा बालाजी. हो मॅडम. नमस्कार. हा बोला. मॅडम. हॅलो. हा बोला बोला. थँक्यू मॅम. नमस्कार. बोला, तुमचा प्रश्न लगेच लवकर विचारा. हा मॅडम, तुमचा आवाज ऐकू येतोय. नमस्कार. हा आपण त्यातला संवाद तुटलेला आहे. पण आपल्याला खूप संवाद साधायचा आहे आणि अजून बऱ्याच गप्पा मारायच्या तुमच्या दोघींशीही. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आज गप्पा रंगलेल्या आहेत म्हाळसा आणि बानू यांच्यासोबत. सुरभी आणि ईशा दोघी सोबत आहेत आणि खूप छान प्रश्न समोर येत आहेत आणि खूप छान उत्तरं त्या दोघी देत आहेत. खूप मनमोकळेपणाने आणि खूप खुलेपणाने आज ही गप्पांची मैफल रंगलेली आहे. पण फोन काही थांबत नाहीये, त्यामुळे आपण लगेच फोनकडे वळूया. कल्याणहून फोन आहे. विशाल चव्हाण आपल्या सोबत आहेत. विशाल, तुमचा प्रश्न विचारा. हाय ईशा. सुरभी. आणि थँक्स फॉर IBN की डायरेक्टली आम्ही सेलिब्रिटीशी बोलू शकतो. माझा प्रश्न असा आहे की दोघींना की तुमची इमेज आमच्या समोर अशी देवांसारखी भूमिका झाली की त्यामुळे तुम्ही कुठे आता सुपारी घेतली या कुठल्या कार्यक्रमाला गेला तर बाकी सेलिब्रिटी जसे कार्यक्रमाला जातात डान्स शो हे ते करतात तर त्या प्रकारे तुम्हीची इमेज आमच्या समोर देवाची झाली आहे. तर असा कोणता किस्सा आहे की त्याने तुम्ही सांगू शकता, आम्हाला शेअर करू शकता? प्रश्न नीट असा प्रश्न त्यांनी कोट केला नाही. पण मला असं वाटतं की त्यांना असं विचारायचं की त्या दुसऱ्या इव्हेंट्स मध्ये तुम्ही जाता तेव्हा कसं वाटतं त्या देवांच्या भूमिकांमध्येच डान्स बिन्स करता येत नाही तुम्हाला, तर तुम्हाला कसं वाटतं असं इव्हेंट? असंच काही आहे काय? मला तर बानुबायावर डान्स करायला लावतात लोक, मग मी थोडंसं आपलं असं करते. पण खरं सांगू का, आम्हाला असं काहीच नाहीये की तुम्ही डान्स करायचा नाही वगैरे. थोडंसं काय म्हणता येईल, आम्ही ती काळजी घेतो की आम्ही एक धार्मिक सिरियल करतोय, आम्ही एक मालिका करतोय अशी जिथे आम्ही देवींचं काम करतोय, तर आम्ही ती काळजी घेतो की जिथे जेणेकरून आम्ही कुठेही ऑफ द लाईन जात नाही. भूमिकेला न्याय देणं आहे आणि आम्ही ते एन्जॉय करतो कम्प्लिटली, काही त्याच्यात दुमत नाही. पण मी स्वतः डान्सर नाही, त्यामुळे मला कोणी डान्स करायला सांगितलं तर मी गणपती डान्स करते फार तर त्याच्यापेक्षा जास्त. आणि बानुबाईचा डान्स. येस. पुढचा फोन घेऊया आपण. पुण्याहून विनय भागवत आपल्या सोबत आहेत. विनयजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार दोघींना. नमस्कार. दोघे खूप मोठं काम करत आहात. मला प्रश्न एवढाच आहे की या दोन्ही पौराणिक भूमिका करताना तुम्ही पूर्वी तुमचा या दोन्ही कॅरेक्टर बद्दल पौराणिक अभ्यास होता का? आणि दररोज तुम्हाला या भूमिकेबद्दल पौराणिक ग्रंथ वगैरे काही तुम्हाला रेफर करावे लागतात का? पौराणिक अभ्यास अजिबातच नव्हता. माझा तर एक किस्साच झाला होता मुळात की मला हे माहितीच नव्हतं की म्हाळसा ही देवी आहे. आणि स्क्रिप्ट वगैरे मी वाचली आणि मला असं खूप मनात होतं की हे नाव का नाही बदलता येणार म्हाळसा, कारण मला ते नाव तेव्हा आवडलं नव्हतं. आणि मला असं होतं की मला नाही आवडत हे नाव, आणि मला असं खूप होतं की नाव पण छान पाहिजे. पण नंतर मला जेव्हा संतोष सरांनी वगैरे सांगितलं की अगं ही खंडोबाची सिरियल, खंडोबा माहिती आहे ना, असं त्यांना असं वाटलं हिला हे पण बहुतेक माहित नाही. नंतर म्हणलं मला खंडोबा माहिती आहे पण मला म्हाळसा आणि बानू नाही माहिती. तेव्हापासून आमच्याकडून खरं तर हा अभ्यास करून घेतलाय, माझ्याकडून तरी. म्हणजे लिटरली स्पष्ट भाषा, नंतर याची माहिती असणं खूप महत्वाचं आहे वगैरे असं म्हणून रोज मी अभ्यास करायचे. संतोष सर, दिनेश सर, माधुरीताई, हे सगळे मला असं एक अभ्यासपूर्ण नजरेने तुम्ही अभ्यास केलाय त्याचा व्यवस्थित. आणि नंतर मला कळलं की कुमारसंभव नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात म्हाळसाचं
हे आहे म्हाळसाबद्दल लिहिलेलं आहे. आणि कुमार संभव हे शंकराचं आणि पार्वतीचं खरं तर ते कार्तिकेयाचं पुस्तक आहे. कार्तिकेय कसा हे होतो त्याच्यातून त्यात थोडंफार म्हाळसाचं दिलं असल्यामुळे मला थोडीफार म्हाळसा त्यातून कळली होती. पण मला खूप सारा अभ्यास संतोष सरांनीच माझ्याकडून करून घेतला. त्यांच्याकडून आम्हाला खूप छान स्टोरी कळली. आणि त्यानंतर असं मला कळलं की मला यात खूप रागीट व्हायचं आहे, कारण ती एक पार्वती म्हणजे कुठेतरी तो अभ्यास होता. आणि तसंच तुझाही अनुभव? हो, थोडाफार. आणि मला खरं सांगू तर हे सांगावंसं वाटतं की सुरभी म्हणाली त्याप्रमाणे की आमचा हा अभ्यास म्हणजे काही रेफर करण्यापेक्षा आमचे जे क्रिएटिव्ह हेड आहेत, ज्यांच्यामुळे ही सिरियल आज उभी राहते, अर्थात महेश कोठारेंचं खूप यश आहे, हे वाटा आहे त्याच्यात. पण सगळी जी बांधणी केली आहे सिरियलची ती संतोष आयाचित नावाचे जे क्रिएटिव्ह हेड आहेत त्यांनी केली. त्यांनी विठ्ठलजी ठोंबरे यांच्या पुस्तकातनं आणि त्यांच्या मदतीने बराचसा अभ्यास केला. आणि त्यांचं स्वतःचं वैयक्तिक बराच 4 वर्षाचा अभ्यास होता. सो त्यांनाही आम्हाला पुस्तकाची का गरज पडली नाही, कारण त्या माणसाचंच इतकं नॉलेज होतं त्या विषयावर की आम्हाला काही प्रश्न पडला, आम्हाला काही जर शंका आली तर आम्ही ते आमच्या शंकांचं निरसन करायचं. आणि या मालिकेच्या रूपाने ज्यांना ही गोष्टही माहिती नव्हती आणि मला समोर आली. मी म्हणलं तसं माझ्या मते आमचे कुलदैवत नाहीये खंडोबा, त्यामुळे घरातनं तर माहिती होण्याचा प्रश्न नव्हताच. पण मी स्वतःही धार्मिक थोडीशी त्या लेवलवर नसल्यामुळेही कदाचित असं असेल की मी फार ऐकलं नव्हतं. पण आज ऐकल्यानंतर मग ही गोष्ट म्हणून इतकी सुंदर वाटते की त्याच्यात काम करताना 1.5 वर्ष झाली तरी आमचा इंटरेस्ट अजिबात कमी झालेला नाही. इंटरेस्ट वाढतोय आणि इंटरेस्ट वाढतोय प्रेक्षकांचा सुद्धा. गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही त्या कॅरेक्टर मध्ये जातो. हो खरंच आहे. आणि म्हणजे ही मालिकेबद्दल तर आपण बोलतोच आहोत, पण या पलीकडे आवडतं डेस्टिनेशन म्हणजे तुम्हाला आता फिरायला वेळ मिळतो का नाही माहिती नाही, पण तरी फिरायला आवडतं का? आणि असेल तर कुठे जावंसं वाटतं, देशात परदेशात कुठेही? काय मला हा प्रश्न दोघींना आहे. अच्छा, सिंहगड, पुन्हा पुणेरी किल्ला. अगदी सिंहगड माझ्या घरापासून खूप जवळ आहे. आणि तळजाई पण आवडतं मला. ट्रेकिंग करायला किंवा किल्ल्याची आवड आहे. जनरल मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला जायला आवडतं. आणि सुरभी? मला फिरायला खूप आवडतं, खूपच. आणि आता मला अजून जास्त ते आवडायला लागलंय, कारण मी फिरतच नाहीये. त्यामुळे मी आणि दुसरं म्हणजे मला एकटीला फिरायला अजून जास्त आवडतं. गाडी काढायची, गाणी ऐकायची गाडीत, आणि लॉंग ड्राईव्ह रात्री, काही एकही गाडी मिळणार नाही मला ट्रॅफिकच्या याने, असं मला फिरायला अजूनच आवडतं. प्लस रात्री एकटी ड्राईव्ह करते हे जे काय कळलंय आज आम्हाला. आणि जास्तीत जास्त आत्ता असं झालेलं आहे की फ्रेंड्स म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणींशी आजकाल बोलणं तर होतच नाहीये माझं, कारण ते पण सगळे आम्ही सगळेच आता बिझी झालो आणि मला खरंच नाही जमत. त्याच्यात माझी बहीण आल्यानंतर मी आणि माझी बहीण खरंच फिरायला जातो, कारण मी तिला एकमेव ती आत्ता की चल चिनू आपण जाऊ, मग आम्ही निघतो. बस दोघींनाही खूप फिरायला आवडतं आणि जरा वेळ काढला पाहिजे. मी ठरवलंय की प्रत्येक महिन्यात जायचं, असं मी दरवेळी ठरवते पण नाही जात. यावर्षी ते होईल असं आपण हे करूया. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ही बऱ्याच काही गप्पा मारायच्या. एक छोटासा ब्रेक पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइमचा शेवटचा टप्पा आलेला आहे. या शेवटच्या टप्प्यात आपल्याला अगदी थोडासा वेळ आहे, पण म्हाळसा आणि बानू यांच्याशी तरीही मला अजून काही त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की अगदी एक छान मनातला प्रश्न की दोघींनाही अभिनयाव्यतिरिक्त काय करायला आवडतं, तर त्याविषयी काय? कोण आधी बोलणार आहे? असं काही नाही, मी बोलेन. ओके, बोल. भाषातही बोला. मला गाणं म्हणायला आवडतं. मला गाणं म्हणायला खूप आवडतं. तू मागच्या वेळेला अशी म्हणली होतीस, तू गाणारच का मग आता? आता वेळ कमी आपल्याकडे, वेळ कमी असल्यामुळे गाणं नाही होऊ शकत. गाणं पुढच्या वेळी मी नक्की गाणं कुठलंही एखादी ओळ. नाही, अजून ईशाला उत्तर मी देऊन टाकते. मला चित्र काढायला खूप आवडतं तिला काढायला सांगायचं. आणि मला स्विमिंग करायला खूप आवडतं. फावल्या वेळात मला तिने थोडक्यात उत्तर दिलंय, त्यामुळे गाण्यासाठी वेळ ठेवलेला आहे मी. चांगली सवत आहे मी. होऊन जाऊ दे, कुठलंही तुझ्या आवडतं. जाताना शेवटी गाणं म्हणते, तोपर्यंत दुसरा प्रश्न. नाही नाही, गाणं कुठलंही. गाणं आता केवढा भाव खातात माणसात ते. हे ओंकारा दिनोत्थारा शिवात्मजा गौरी कुमरा
शरणालो तुझ्या पाया दावी मार्ग दयाळा हे ओंकारा दिनोथारा शिवात्मजा गौरी कुमरा. वा वा वा, क्या बात आहे. आज माणसाचं हेही रूप आम्हाला पाहायला मिळालं. मला गाणं खूप आवडतं, मी फावल्या वेळात तेच करते. आणि तू चित्रही काढतेस, म्हणजे हे खरंच एक छान आम्हाला कळलं आज की कधी मग आता चित्र काढायला वेळ मिळतो का, काढतेस का? तो माझा वे आहे. मी आता माणसं कसं रागावू शकते, बानू रागावू शकत नाही ना, तशी ईशाही रागावू शकत नाही. मग सेटवर मध्येच चित्र काढतेस का, असं काही जमतं का? तसं काहीच. माझ्या मेकअप रूम मध्ये मी काहीतरी कात्रणच लाव, काहीतरी कुठेतरी चिकटवच, असं चालू असतं. म्हणजे तू तुझा राग चित्रातून काढते असं हो, म्हणायचंय. पण दॅट इज अ व्हेरी हेल्दी वे. आणि मला खूप आवडतं स्केचिंग करायला. मी लाईव्ह स्केचिंग नाही करू शकत, मी खूप वेळ घेते माझा, पण मी करते. आय ट्राय अँड डू इट. आणि मला खूप आवडतं ते करायला. सध्या जरा रियाज कधी करतेस मग सेटवर मध्येच? मी रियाज असं नाही, मला असं होतं की गाणं म्हणायचंय गाणं. आम्ही म्हणायला लावतो तिला गाणं, वा, चल सुरभी आज गाणं म्हणा. कळलं. तंबोराच घेऊन नाही बसतायत, पण मला छान गुणगुणायला आवडतं, गायला आवडतं. तसाच रियाज होतो. पुढेही कधी असं म्हणजे कुठे सिनेमात किंवा असं कधी गायला आवडेल? खूप खूप आवडेल मला, खूपच. म्हणजे मला खरं तर मला स्वतःला प्लेबॅक द्यायला कसं भारी वाटेल ना. भारीच, तेच करणार आहे मी, मला तीच इच्छा आहे. चला, मनातली इच्छा आज बोलून दाखवलेली आहे. मग मी आयडिया दिली तिला. येस, बानू आणि म्हाळसा यांचा हा इतका सुवर्ण कांचन योग आज झालेला आहे आणि इतक्या छान गप्पा रंगल्या. खरं तर खूप छान वाटलं. आणि बस जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काय सांगूया? आता हे पण ही बघ, हे पण हिला आपण ऐकायचं. असंच भरभरून प्रेम करत राहा. प्रेम तर कराच, त्याची तर खरंच आम्हा सगळ्यांनाच, प्रत्येक कलाकाराला तुमच्या प्रेमाची गरज असते. आणि अजून एक सांगायचंय की अजून खूप दिवस जय मल्हार आहे आणि आम्हाला आमच्या जय मल्हारवर खूप प्रेम करा. रोज 7 वाजता आम्हाला भेटत राहा. असंच आम्ही अधून तुम्हाला भेटायला येत जाऊ, तुमच्याशी गप्पा मारू. आणि येळकोट जय मल्हार. वा वा, थँक्यू. येस. आणि मी असं सांगेन की आम्ही सुरभीने सांगितलं ते सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा असं मला खरंच आवर्जून सांगावं वाटतं सगळ्या प्रेक्षकांना की आम्ही भलेही देवांची कामं करत असलो किंवा आमची कॅरेक्टर्स तसे असले तरी सुद्धा आम्हीही माणसं आहोत. आम्हीही माणसांसारख्या चुका करतो. आम्ही काही जर आमच्याकडनं चुकलं असेल तर आम्हाला खरंच माफ करा. पण आम्हाला खूप मजा आली आज इथे IBN लोकमतच्या टॉक शोवर येऊन. आणि थँक्यू निलिमा, इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे आमच्या दोघींमध्ये खरंच वैर नाहीये हे कळलेलं आहे आज प्रेक्षकांना. आणि धन्यवाद, खूप छान वाटलं दोघींशी. पुन्हा एकदा शेवटी येळकोट जय मल्हार. क्या बात आहे. तर हा होता सेलिब्रिटी टॉक टाइम आणि खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत म्हाळसा आणि बानू सोबत. आता इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.